सत्यगुरु राय कृपा मज
सत्य गुरुराय कृपा मज केली, सत्य गुरुराय कृपा मज केली, सत्य गुरुराय कृपा मज केली, सत्य गुरु सत्यगुरुराय कृपा मज केली, सत्यगुरुराय कृपा मज केली, सत्यगुरुराय कृपा परी नाही घडाली सेवा सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, परी नाही घडाली सेवा काही, परी नाही घडाली सेवा सापडविले वाटे जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा मस्तकी तो जाना ठेविला करा
मस्तकी तो दान मस्तकी तो सत्यगुरुराये कृपा मज केली, सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर विठ्ठल. श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियम्. गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः, तं भीमा तटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे. पांडुरंगा करो प्रथम,
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर प्राप्त स्थळी। कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा गुरु परंपरा या प्रकरणातील 7 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी श्री गुरूंनी आपल्यावरती केलेली कृपा तिचा उल्लेख केलेला आहे। या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण उत्तम बाबा मोठे वस्ती या ठिकाणी आपण ही कीर्तनाची सेवा करतो आहोत। या सेवेचं हे 41वे वर्ष आहे। वैकुंठवासी सद्गुरु बंसी बाबांनी या सेवेचा आरंभ या ठिकाणी केलेला आहे आणि या सेवेचा आरंभ करण्याचं कारण देखील उत्तम बाबांनी केलेली सेवा आहे। सेवेचं फळ सेवा हे फक्त आपल्या संप्रदायात आहे बरं। सेवेचं फळ काय? सेवा। एक सेवा केली की तिच्या बदल्यात फळ म्हणून काय प्राप्त होतं? सेवाच प्राप्त। मोठा विषय आहे पण आज आपल्याला तेवढासा काही अवकाश नाही आहे। संतांची सेवा केली काय प्राप्त होईल? देवाची सेवा प्राप्त होईल। संतांच्या सेवेचं फळ देवाची सेवा करायला भेटेल किंवा देवाची सेवा आपण केली देवाच्या कृपेने काय फळ प्राप्त होईल? संतांची सेवा करायला भेटेल। विठ्ठल श्री गुरु बाबांनी आरंभलेली ही सेवा 41वे वर्ष आहे आणि इतक्या दीर्घ काळपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलंय सगळ्यांशी स्नेह संबंध। उत्तम बाबांनी सद्गुरु बंसी बाबांची सेवा केल्याची तर सगळ्यांना ठाऊक आहे। आम्ही आपल्याकडूनच ऐकत आलेलो आहोत ज्येष्ठांकडून। बाबानंतर संस्थानाचा पालखी सोहळ्याचा मोठा भार त्यांनी चांगल्या रीतीनं सांभाळला। बाबांना जसं कारभार अपेक्षित सद्गुरु वैकुंठवासी बाबांना आणि त्या पद्धतीनं त्या नियमानं त्यांनी पुढचा भार आपल्या आयुष्यभर काय केला? वाहिला। त्यांच्या हयातीतच बाबांनीच आरंभ केला म्हटल्यानंतर बाबांना जाऊन आता 30 वर्ष झाली म्हणजे बाबांनी 10-11 वर्ष इथं सेवा केलेली आहे आणि पुढे देखील संस्थानाची सेवा ज्यांच्यावरती आली त्या महापुरुषांनी ही सेवा केलेली आहे। त्याच नियमानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला दिवस आहे। महत्वाची अशी काय आहे? तिथे आहे संप्रदायाच्या कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबारायांचा अनुग्रह दिन आजचा आहे। आजच्या दिवशी त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्यावरती कृपा केली, त्यांना बोध दिला, जागृती दिली, ज्ञान दिलं। काय कोणत्या शब्दाने त्याचा निर्देश करता येईल त्या शब्दाने करा। म्हणून संप्रदायाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला हा आजचा दिवस आहे। आता खरं तर अभ्यास नसलेली लोक किंवा उगीच काहीतरी विकृत विचार पसरावेत असा ज्यांचा उद्देश आहे असे लोक म्हणत असतात की संतांनी गुरु परंपरा मोडीत काढली म्हणून। संतांनी हे सगळं काय केलं? सगळ्यांसाठी खुलं केलं। सगळ्यांसाठी खुलं केलं ही गोष्ट खरी असली तरी देखील गुरु परंपरा मोडीत त्यांनी काढलेली नाही। तर
मोठ्या अभिमानानं आपली गुरु परंपरा त्यांनी कशाला सांगितली असती. प्रत्येक संतांचे आपल्या आपल्या गुरु परंपरेचे काय आहे, अभंग आहेत. आपल्यापर्यंत हे ज्ञान, हा बोध कसा आला, कुठपासून आला, कुणाकडून कुणाकडे आला, हे त्यांनी मोठ्या स्वाभिमानानं सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. ठीक आहे, जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं, सामान्यांना ते ज्ञान होणंच शक्य नव्हतं, तेच ज्ञान त्यांनी सोप्या बोली भाषेत आणलं. पण ते ज्ञान गुरु परंपरे वाचून कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानोबारायांनी देखील आपली गुरु परंपरा सांगताना आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा, मुख्य शिष्य हरिपाठाचे 27 अभंग झाल्यानंतर आपण गुरु परंपरेचे जे अभंग म्हणत असतो त्यामध्ये या सर्व अभंगांचा काय येतो, उल्लेख येतो. आपण रोजचं काय करतो त्याचं उच्चारण करत असतो. त्या तुकोबारायांनी सांगितलेली त्यांची जी गुरु परंपरा आहे, त्या गुरु परंपरेच्या अभंगातील हा प्रथमच असलेला काय आहे, अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये त्या विशिष्ट तिथीचा उल्लेख येतो. आजच्या तिथीचा माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे कालच गुरुवार झाला. आज फक्त काय आहे, शुक्रवार आहे, पण तिथी कोणती आहे, माघ शुद्ध दशमी हीच तिथी आहे. आणि या आजच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्री गुरूंनी अनुग्रहित केलं, त्यांना बोध दिला, ज्ञान दिलं. म्हणून या तिथीला अनन्यसाधारण असं महत्व वारकरी संप्रदायामध्ये आहे. विठ्ठल या ठिकाणी आपण ही जी नैमित्तिक सेवा करतो आहोत, या सेवेकरिता गावातील परिसरातील गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण अंजाबापू महाराज कर्डिले, शेषराव तात्या आहेत, नामदेव तात्या आहेत, राम महाराज खरवंडीकर आहेत, नितीन महाराज हरकळ आहेत, मार्तंड महाराज चव्हाण विनेकरी आहेत, शहाजी महाराज शिंदे, शंकर महाराज तनपुरे, भाऊसाहेब महाराज चौधरी आणि म्हाळस पिंपळगाव, रस्तापूर, खरवंडी, माळी चिंचोरा, लाखेफळ, सांगवी, रांजणगाव आणि वडाळा या परिसरातील, या गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु परंपरेला किंवा गुरूंना अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आपल्याला आढळून येतं. जे जे महापुरुष होऊन गेले आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी काही उपलब्धी केली त्या सगळ्यांचं श्रेय त्यांनी आपल्या गुरूंना दिलेलं आढळून येतं. आम्हाला ही गोष्ट जी प्राप्त झाली ती कोणामुळे झाली, श्री गुरुमुळे झाली. आम्ही एवढ्या मोठ्या पदाला जे पोहोचलो किंवा काय जी स्थिती आम्ही प्राप्त केली ती कुणामुळे झाली, श्री गुरुमुळे झाली. आता खरी गोष्ट ही आहे की साधना तर करावीच लागते, साधनेशिवाय तर प्राप्त होणार नाहीच आहे. पण केवळ साधनेनं प्राप्त होणार नाही, त्याच्यासाठी श्री गुरूंच्या कृपेची काय आहे, आवश्यकता आहे. आणि श्री गुरु कृपाच त्यावेळेस करतील ज्यावेळेस याचं जीवन साधना निष्ठा असेल. असं नाही की एखादा मुलखाचा आळशी आहे, कोणतीही साधना करत नाही आणि नुसता त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं कल्याण झालं, असं कधीच होऊ शकत नाही. या जन्मात केलेली साधना दिसत नसली तरी देखील त्यानं अनंत जन्मामध्ये साधना निश्चित केलेली असली पाहिजे असं अनुमान करावं लागतं, तरच त्याची संगती लागू शकते. जर तसं नसेल, साधने वाचून देखील श्री गुरु कृपा करतील असं होईल, तर मग या जगात कुणाचाही उद्धार होणं सोपं होईल. किंवा एकतर त्या श्री गुरूंना कळत नसलं पाहिजे असं म्हणावं लागेल, किंवा कुणावर कृपा करावी, कुणाच्या मस्तकावर हात ठेवावे. ठीक आहे, याच्यातून काय घ्यायचं की साधना करावी लागतेच. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. एका जन्मात ना जन्मोजन्मी पूर्वजन्मी सुकृते तोरा, पूर्वजन्मी सुकृते तोरा.
स्वतः ज्ञानोबा म्हणतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली आणि ती मज आजी फळासी आजी परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांशी संतांची भेट होणं म्हणा भगवंताचा साक्षात्कार होणं म्हणा आत्मदर्शन होणं म्हणा जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रकट होणं म्हणा कोणत्याही गोष्टी म्हणा पण त्या पूर्व पुण्याशिवाय घडू शकत संतांच्या भेटीतच वर्णन तर पुण्य फळदे बहुता दिवसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो साधना तर करावीच लागते पण केवळ साधनेनच आपल्याला साक्षात्कार होईल असं नाही संत कृपा श्री गुरु कृपा जर आपल्यावर होईल तरच आपल्याला परमेश्वराच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल अन्यथा होणार स्वसामर्थ्यानं एखादा शब्द ज्ञान मिळविल शब्दसृष्टीचा ईश्वर शब्द पंडित होईल लक्षात आलं तोंड भरो का विचारा असं होईल त्याचं तोंड उघडलं की विचारात बाहेर पडत लक्षात आलं शाब्दिक होईल एखाद दुसरा शब्द त्याला दिला की अस्खलित व्याख्यान तास 2 तास 4 तास तो करू शकेल पण साक्षात्कारापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला श्री गुरूंच्या कृपेचीच काय असणार आहे आवश्यकता असणार आहे मला हे सांगायचंय की आपल्या सर्व संतांनी भले ही जन्मोजन्मी साधना केलेली असली यासाठी केला होता अट्टहासपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केलेली असली तरी देखील आपल्याला प्राप्त झालेल्या स्थितीचं श्रेय त्यांनी श्री गुरूंच्या कृपेला दिलेलं आहे गोष्ट तर खरी अशी आहे की आपलं पुण्य उदित झाल्याशिवाय अशा श्री गुरूंची काय होत नाही भेटच होत नाही कृपा तर नंतरची गोष्ट आहे भेट झाल्यानंतरच कृपा होईल कृपा करणं बोध देणं ज्ञान देणं या गोष्टी कधी होतील भेटीनंतर होतील ना भेटीशिवाय कशा होतील मग भेट व्हायला जर पूर्व सुकृत लागत असेल तर कृपा करायला देखील पूर्व सुकृत असणं काय आहे अपेक्षितच आहे पण पूर्व सुकृतानं जरी संत भेट त्यांना झालेली असली संत कृपा लाभलेली असली तरी त्यांनी आपल्या उद्धाराचं श्रेय कोणाला दिलेलं आहे संतांना दिलेलं आहे बोलत होतो ज्ञानोबा म्हणतात मोठा विस्तार केलेला आहे ऐसी कर्मे साम्य दशा होय जे थविरेशा ते श्री गुरु आपैसा भेटेची का श्री गुरु भेटतात आपण होऊन भेटतात आपल्याला शोधावे लागत नाही आपल्याला करावं लागतं काय करावं लागतं साधना करावी लागते लक्षात आलं साधना केली आणि ती साधना फळाला आली की ते श्री गुरुच आपल्याला आपण होऊन काय करतात शोधत येत असतात आपल्याला साधना करायची नसते आपल्याला काय पाहिजे असतात श्री गुरु हवे असतात विना साधनेचं असं कसं होईल अजून कुणाला भेटले का आणि जर भेटले असतील तर ते नक्की श्री गुरु नसतील असं त्यांना लोक म्हणत असतील शास्त्र थोडं त्यांना म्हणणार आहे संत थोडं त्यांना संत म्हणणार आहेत श्री गुरु म्हणणार आहे लक्षात आलं ज्यांना शास्त्राने श्री गुरु असं म्हटलेलं आहे सद्गुरु म्हटलेलं आहे गुरु म्हटलेलं आहे त्यांची भेट आणि आपण शोधायला गेलो आणि झाली असं कधीच होऊ शकणार संत म्हणा श्री गुरु म्हणा एकाच अर्थी विचार आपण करूया संत सुद्धा तया भेट देती अवचितारे पण अगोदर ती साधना करावी लागेल आपण शोधायला गेलो संत भेटले असं होऊ शकत नाही बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे परी जगजे ठीक करुण त्यांना भेटलेल्या झालेल्या संत भेटीचं कारण सांगताना सांगितलेलं मला सांगायचंय साधना करावी लागते म्हणजे लागतेच पण केवळ साधनेनं उद्धार होईल असं नाही त्यासाठी श्री गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे विठ्ठल आता आपल्या
संत पुरुषांच्या स्वरूपाचा जर विचार केला तर खरोखर ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जना. ते कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत, परब्रह्मच आहे. पण जगत उद्धारा करता, दीन जनांच्या उद्धारा करता संत रूपानं काय झालेले आहेत? अवतरित झालेले आहेत. आता त्यांना श्री गुरूंची भेट, त्या श्री गुरूंची कृपा आणि मग त्यांचा उद्धार, अशा कशाची खरोखर काहीच गरज नाही. ते कोण आहेत? परब्रह्म स्वरूपच आहेत. आपण श्री गुरूंच्या बाबतीत म्हणतो की नाही, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्यांच्या एकट्याच्या जीवनाचा आपण विचार करू तर त्यांचं स्वरूप काय आहे? ते साक्षात कोण आहेत? कुठून आलेले आहेत? त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आम्ही वैकुंठवासी स्वतः आपलं स्वरूप किंवा आम्ही कशासाठी आलो त्याचं प्रयोजन सांगतात. कुठून आलो हेही सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी, आमचं दुसरं कोणतंही प्रयोजन नाही. कुठून आलो? वैकुंठावरून आलो. वैकुंठ म्हणजे लोकलोकांतर का? लोकलोकांतर ही एक वैकुंठ आहे आणि वैकुंठ हे भगवंताचे एक नामही आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. वैकुंठ पुरुष पुराण प्राणद प्रणव पृथुः. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ हे एक त्या परमात्म्याचं नाव सांगितलेलं आहे. आम्ही वैकुंठाहून आलो म्हणजे ते म्हणतात आम्ही भगवत रूपच. पण या कारणाकरिता आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषींनी ज्या गोष्टीचा उद्घोष केलेला आहे ती करून दाखवण्याकरिता, तिचं वर्तन करून दाखवण्याकरिता या ठिकाणी आलेलो आहोत. मग ऋषींनी कशाचा उद्घोष केला? बऱ्याच गोष्टी आहेत. आजच्या अभंगापुरता आपल्याला पाहिजे, गरीब हटावी योजना थोडस पाहिजे. नाही तर ऋषींनी अनेक अनंत गोष्टींचा काय केलं? वर हात करू ऊर्ध्वावर विरोमेश, वर हात करू करू उद्घोष केलेला आहे. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टीचा उद्घोष केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी संतांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवलेल्या आहेत. तो स्वतंत्र एक ग्रंथाचाच विषय आहे. कृणवंतो विश्वम आर्यम. आम्ही या संपूर्ण विश्वाला आर्यावर्त बनवून टाकू. आर्य म्हणजे श्रेष्ठ. गुणवाचक. त्या दिवशी बोललो होतो कुठेतरी, आपण चिंतन केलं. मला वाटतं वसंत पंचमीच्या दिवशी कुठे कीर्तनात, कल्पना नाही. हा थोडस चिंतन आपण त्यांनी उद्घोष केला ऋषींनी. कृणवंतो विश्वम आर्यम. आम्ही ऋषी लोक काय करू? या समस्त जगाला आर्य बनवून टाकू. आर्य म्हणजे वंशवाचक नाही, गुणवाचक. श्रेष्ठ बन. गुणवाचक शब्द आहे. आपल्याला शिकवलं तसं. आर्य बाहेरून आले आणि इथं द्रविड होते ना. द्रविड संस्कृतीचा नाश केला. कुठून खैबर खिंडीतून आले याचा नाना होता का पाहायला? हे पाश्चात्य लोकांनी आपल्यामध्ये बुद्धिभेद निर्माण करावा याकरिता काही विद्वानांना हाताशी धरून
जसा हा आता अभंग उच्चारला मी त्याच्यामध्ये नाश केला शब्दज्ञानी शब्द पंडितांना हाताशी धरून असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. आर्य शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. कारण सीता माता अनेक वेळेस प्रभू रामचंद्रांना संबोधत असताना हे आर्यपुत्र असं म्हणतात. आणि भगवद्गीतेचा संदर्भ द्यायचा ठरला तर अर्जुन ज्या वेळेस युद्ध सोडून स्वकर्म सोडून स्वधर्म सोडून पळू पाहत होता, दुसऱ्याचा धर्म आचरू पाहत होता, त्यावेळेस भगवंत म्हणतात अनार्य जुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. तू जे वागतोस ते कसं आहे, आर्यांना शोभणार नाही. अनार्य जुष्ट जे अनार्य लोक आहेत, जे आर्य नाहीत, हीन पातळीवर जीवन जगणार आहेत, त्यांना शोभणारी गोष्ट तू करतो आहेस. विठ्ठल मला एवढंच सांगायचं होतं. ऋषींनी सांगितलं कृण्वन्तो विश्वम आर्यम. आम्ही संपूर्ण विश्वाला आर्य वर्त म्हणजे एका एका माणसाला धरून त्याला काय करू, श्रेष्ठ बनू. गाढवाचे घोडे आम्ही विश्वमार्यम. आणि तुकोबाराय म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी. गाढव म्हणजे हीन पातळीवर जीवन जगणारा. मूर्ख माणसाला लोक काय म्हणत असतात, काय गाढवासारखं कर का म्हणतात, काही कळायला मार्ग नाही. गाढव नेमकं असं काय करतं काही कळायला मार्गच नाही. उलट ते गाढवांची चर्चा चालली असेल आणि एखादं गाढव वेड्यासारखं करत असेल तर ते गाढव म्हणत असेल दुसरं काय माणसासारखं करत असं होऊ शकतं. असं गाढव म्हणजे हीन पातळीवर जीवन जगणारा माणूस. त्याचा घोडा करू, घोडा म्हणजे उत्कृष्ट बनवू, त्याला काय करू, श्रेष्ठ बनवू. असो म्हणजे जे जे ऋषींनी सांगितलं ते ते करून दाखवण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलो. वास्तविक आम्ही कोण आहोत, भगवत रूपच आहोत. तुका विष्णू नाही तुझा. अजून काय सांगितलं वेदानं, अभंगाचा संदर्भ थोडस खूपच सांगितलं, एक ग्रंथ होईल की नाही. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. वेदानं सांगितलं ज्याला आत्मोद्धार करून घ्यायचा त्यानं काय करावं, हातामध्ये समिधा घेऊन त्या श्री गुरूंची काय करावी, शरणागती करावी. समिधा हे प्रतीक आहे वासनांचं. समिधा कशा न्याव्या लागतात, यज्ञकुंडात टाकायला, ओल्या की वाळल्या, वाळल्या. म्हणजे आमच्या सर्व वासना आता क्षीण झालेल्या आहेत. आता तुम्ही आम्हाला महावाक्याचा काय करा, हे श्री गुरु उपदेश करा. आम्ही तो आपल्याला काय आलेलो आहोत, शरण आलेलो आहोत. मग त्या साधकानं श्री गुरूंना शरण जावं. कशा श्री गुरूंना, शाब्दे परीच निष्णातम. शब्दज्ञानातही जो निष्णात आहे, ज्याला श्रोत्रिय म्हणतात. परिब्रह्मणी, त्या परब्रह्मामध्ये ज्याची वृत्ती काय आहे, लीन आहे, म्हणजे आत्मानुभवी जो आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो आहे. आणि विशेष म्हणजे तो कसा आहे, कृपाळू आहे. अशा सद्गुरूंना काय करा, शरण जा. आता हे लोकांना केवळ शास्त्रानं सांगून चालणार नाही, त्या शास्त्रामध्ये जसं सांगितलं तसं करून दाखवावं लागेल. त्यावेळेस लोक त्या श्री गुरूंना काय होतील, शरण जातील. शास्त्रामध्ये तर भरपूर सांगितलेलं आहे, पण सगळं वागतात का लोक, नाही. म्हणून काय करावं लागतं, करून दाखवावं लागतं. अर्भकाचे साठी पण ते अति धरिली पाठ दैसी संत जगी क्रिया करून दावी ती. जगद्गुरु तुकाराम महाराज हे भगवान विष्णू आहे. आणि ते तुकाराम महाराजांच्या रूपानं सामान्य आपल्या माणसासारखे काय झाले आहेत, अवतरित. म्हणजे आपण जसा जन्म होता तसा त्यांनी जन्म घेऊन काय केलेला आहे, दाखवलेला आहे. आणि जन्मभर ते दाखवणार आहेत. काय दाखवणार आहेत, की उद्धारासाठी काय काय केलं पाहिजे. त्यांची ती कृती पाहून आपण त्यांचं काय करायचं, अनुकरण करायचंय, त्याचं आचरण करायचं. मग काय होईल, आपला देखील काय होईल, उद्धार. ती ज्या वेळेस त्यांच्या श्रीगुरूंचा महिमा गातील, त्या श्रीगुरूंना आम्ही शरण गेलेलो आहोत असं सांगतील,
संतांना वंदन करतील, संतांचा महिमा सांगतील, त्यावेळेस त्यांना अनुसरणारे आपण जे सामान्य माणसं आहोत आपण देखील काय करू, हळूहळू त्यांच्या मार्गाचं काय करू, अनुसरण करू. अगदी त्याच न्यायाला अनुसरून तुकाराम महाराज आपल्यावर श्री गुरु कृपा झाली. मी अगोदर बोलून गेलो, ते भगवत रूपच आहे, त्यांना आपल्या स्वरूपाचा कधीही विसर नाही आहे. जसा आपल्याला पडतो आपला आपण पया विसर जो धनंजय रूप या अज्ञानासी, आपण अज्ञानी का आहोत, आपल्या स्वरूपाचा आपल्याला काय आहे, विसर आहे. त्यांना त्यांच्या स्वरूपाचा कधीही विसर पडत नाही. भगवंताच्या अवतारासंबंधी बोलताना काय म्हटलेलं आहे, घरी येली सोंगे अवघी येणे, त्यानं काय केली, ही सोंग धारण केली. तसंच त्या परब्रह्मानं ह्या संत रूपानं देखील काय केले आहेत, सोंग धारण केले आहे. ते परब्रह्म ईश्वर अवतार ईश्वर रूपानं म्हणजे रामकृष्णादी रूपानं अवतरित होतं, त्यावेळी त्याचं अवतार कार्य भिन्न असतं. आणि तेच परब्रह्म ज्यावेळी संत रूपानं तुकोबराय ज्ञानोबराय आदी संतांच्या रूपानं अवतरित होतं, त्यावेळी त्याचं अवतार कार्य काय असतं, भिन्न असतं. ते परब्रह्म ईश्वर रूपानं अवतीर्ण झालं की काय करतं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी परित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्कृता. पण तेच परब्रह्म ज्यावेळेस संत रूपानं अवतीर्ण होतं त्यावेळेस काय करतं, जे खळांची व्यंकटी सांग खळ नष्ट होऊ नये, त्यांच्या ठिकाणचा वाकडेपणा, त्यांच्या ठिकाणचं अज्ञान ते काय व्हावं, दूर व्हावं, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत राहतात. त्यांच्या मार्गाचं अनुसरण करणारे तुम्ही आम्ही जे सामान्य लोक आहोत ते जसं करतील तसं करू. जगाची रीत अशी आहे, जग सांगितल्याने ऐकत नाही, ते बघून करत असते. लक्षात आलं, चालू आहे का तुमचं, असू द्या. आईवर व्याख्यान ऐकून लोक आईला नाही सांभाळत, जो सांगतो त्यानं आईची सेवा केलेली पाहून मग सेवा करायला लागतात. अज्ञानी लोकांची स्थिती शास्त्रात सांगितली ही बालकाप्रमाणे असते, बालक अनुकरण प्रिय असते. आपल्या घरातील बाळाला सांगून पहा बरं, बाबा आलेले पाय पडा, तुम्ही पाय पडू नका, पडणारच नाही. तुम्ही 4 जणांनी त्याचं मुंडकं दाबलं ते त्याला न सांगता तुम्ही पडून पहा. अगोदर 4-6 जण, मग बघा ते न सांगता सुद्धा नमस्कार करतो. विठ्ठल. एका साधकाच्या भूमिकेत तुकाराम महाराज, भले ही ते परब्रह्म स्वरूप आहे, पण तरी देखील एका साधकाच्या भूमिकेमध्ये जगाला वळण लावण्याकरिता, जगाला श्रीगुरूंचं महत्व कळवून देण्याकरिता स्वतःवर काय करतात, ती स्थिती घेतात आणि त्यांना श्रीगुरूंचा जो स्वप्नस्थ अनुग्रह झाला, श्रीगुरूंनी त्यांच्यावर जी कृपा केली, तिचं वर्णन करताना ते सांगतात 2 अशा मनोभूमिका त्यांच्या. एकीकडं श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा केली हा एक आनंदाचाही भाग आहे, आणि दुसरी गोष्ट, ज्या श्रीगुरूंनी एवढी माझ्यावर कृपा केली, मला आत्मदर्शन घडवलं, आत्मबोध दिला, त्यांची सेवा काही मला घडली नाही, असं दुःख आहे, अशी संमिश्र भावना व्यक्त करतात अभंगाच्या. सद्गुरु राय
सेवा काही परी नाही घडली सेवा काही सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. आता हा जो सत्य शब्द आहे अनेक ठिकाणी लावून त्याचं चिंतन करता येणं शक्य आहे. गुरु शब्दाचं विशेषण सत्य किंवा सद्गुरु म्हणतोच आपण. श्री गुरु सद्गुरु त्या गुरु शब्दाचं विशेषणही म्हणता येत आहे सत्य शब्दात. कशा गुरूंनी कृपा केली? जे सत्य स्वरूप आहेत, सद्गुरु आहेत, सत्तत्वाचं दर्शन घडवून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे अशा त्या सत्य गुरुराय, त्या गुरुरायांनी आमच्यावर काय केली? कृपा केली. सत्य शब्द गुरूंना जोडता येतो, सत्य शब्द कृपेला जोडता येतो. गुरुरायांनी आमच्यावर सत्य कृपा केली. लक्षात आलं? नाही तर मग गाड्या घोड्या बंगल्यांना लोक म्हणत असतात श्री गुरु कृपा लिहित असतात. ती असत कृपा. लक्षात आलं? असत जड दुःख रूप असलेल्या या जगतांतर्गत पदार्थ तुम्हाला प्राप्त झाले त्याला तुम्ही गुरु मानता, पण कृपा मानता, पण ती कोणती कृपा? असत कृपा. यांना परमात्म तत्वाचं दर्शन घडवलं म्हणून कृपा कोणती केली? सत्य कृपा. कृपेला सत्य शब्द जोडता येतो किंवा केली याला सुद्धा सत्य शब्द जोडता येतो. सद्गुरूंनी आमच्यावर कृपा केली हे सत्य आहे. विठ्ठला गुरु शब्दाचं विशेषण मानलं तसं तर गुरु शब्दच हा महान आहे. गुरु आणि लघु दोन शब्द. गुरु शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लघु. लघु म्हणजे हलका, गुरु म्हणजे भारी, जड. लक्षात आलं? त्या गुरु शब्दाचाच अर्थ दडलेला आहे. गु शब्द स्पंधकार निरोधका अंधकार निरोधित्वात गुरुरित्य विधीयते. गुरु दोन अक्षर आहे, त्यातील पहिल्या अक्षराचा अर्थ होतो अंधकार आणि रु शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. शिष्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार आपल्याकडे असलेल्या ज्ञानरूपी प्रकाशाने जो नष्ट करतो त्याला म्हणतात गुरु. विठ्ठल शब्दाचाच अर्थ महान आहे. पण आता काल परत काय होत असतं, काही शब्द आपला अर्थ हरवून बसत असतात. आता गुरु शब्द कुठेही जोडला जातो. त्या गाडीचा क्लिनरही त्या ड्रायव्हरला म्हणत असतो काय गुरु. शब्द हलके होत राहतात म्हणून त्याला. किंवा जो काही नाथ महाराजांनी म्हटलं त्याप्रमाणे ज्या यातीचा जो व्यापार तो शिकवणार त्यालाही काय म्हटलं जातं? ढोबळ मानन गुरु म्हटलं जातं. जे गोष्ट ज्याला ठाऊक आहे ती दुसऱ्याला शिकवतो, ती बरी असेल वाईट असेल, पण तो शिकणारा त्याला काय म्हणत असतो? गुरु मानत असतो. तिकडच यायचं. नाही येत आलं तर मग आणा तुम्ही. भगवंतानं जो शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. आता सुरुवात सांगा त्याची. अर्धी सांगितली की मी, मला अर्धीच आठवली. विठ्ठला आठवली. मंत्र तंत्रा ते उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आयते. शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे आयते गुरु घरोघर खूप झालेले आहेत. लक्षात आलं? मंत्रतंत्राचा उपदेश करणाऱ्यांना गुरु म्हणण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. लक्षात आलं? पण आता अलीकडे तसं धरा, ज्याला मंत्रतंत्र येतं त्यालाच मोठा गुरु मानतात. त्याचं भाग्य म्हणायचं की आपला मूर्खपणा कुणास ठाऊक. विठ्ठला नाथ महाराज म्हणतात मंत्रतंत्राचा उपदेश करणारे क्षुल्लक गोष्टीचा लाभ ज्यांच्यामुळे प्राप्त होईल असे गुरु म्हणवणारे घरोघर आहेत. म्हटलं आयते खूपच आहेत, आयतेच आहेत. पण
शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते, पण त्या शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती करून जो देतो श्रीकृष्ण, त्या ते सद्गुरु मानी. भगवंत त्याला काय म्हणतात, हा सद्गुरु आहे विठ्ठल. नाथ महाराजांची उभी त्यांनी सांगितली. गुरुचं अनन्यसाधारण महत्व आहे. परमार्थ असो की प्रपंच असो, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडी. प्रवृत्ती म्हणजे व्यवहार संसार, आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ अध्यात्म मार्ग. मार्ग कोणताही असो, संसार करायचा असो नीटनेटका किंवा परमार्थ यशस्वी करायचा असो, दोन्ही ठिकाणी अवश्य पाहिजे आचार्य. आचार्याची काय आहे आवश्यकता आहे. आचिनोति शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयं एव आचर्यस्तु स आचार्य इति स्मृतः. विठ्ठल. शास्त्रार्थ गोळा करून त्याप्रमाणे वागतो, आपल्या जीवनात उतरवतो, मग द्यायला प्रवृत्त होतो, त्याला काय म्हटलेलं आहे आचार्य. जय जय देवाचार्य. आचार्य आचार्य म्हणजे परमार्थातही आचार्य गुरूंची आवश्यकता आहे, आणि संसारात देखील आचार्याची म्हणजे गुरूंचीच काय आहे आवश्यकता आहे. कोणी म्हणेल आम्हाला फार बुद्धी देवानं दिलेली असल्यामुळे कोणाला विचारून मार्गक्रमण करण्याची आवश्यकता नाही, आम्ही आमचे मार्ग स्वतः शोधू. तर आपमती स्वबुद्धीनं भजता राया चालू जर जाऊ तर अनेक अपाया माझी पडे. अनेक प्रकारचे काय होतील, त्याला अपाय दुःख प्राप्त होतील. कुणाला भगवान ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे त्या भाव माया नदीचं वर एकी स्वयंबुद्धीच्या बाई रिगाली तयाची, हाच भाव आहे तिथं. स्वबुद्धीनं भवसागर तरू जाणारे कुठं गेले त्यांचा तपासच लागला नाही. मनोमार्गी गेला तिथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धरणी. मनानं मार्ग नाही चालायचा. संसार जरी करायचा असेल तर त्या संसारातील जे श्रेष्ठ आहेत त्यांना विचारून करावा, म्हणजे काय होतो बरा होतो, नीटनेटका होतो. आणि परमार्थ देखील प्रचंड बुद्धी सामर्थ्य जरी आपल्याला प्राप्त असलं तरी देखील श्री गुरूंच्याच मार्गदर्शनानं, संत पुरुषांच्या ज्येष्ठांच्याच मार्गदर्शनानं करावा, तरच परमार्थ काय होतो यशस्वी. आता ही सगळी जुनी जाणती माणसं आहेत, पण आम्ही त्या मानानं खरोखरच भाग्यवान लोक आहोत. पूर्व काय पुण्य केलं आम्हाला ठाऊक नाही, पण नक्की केलेलं असलं पाहिजे. आतापर्यंत आम्हाला ज्यांचं ज्यांचं सानिध्य लाभलं ती सगळी माणसं निष्ठेनं परमार्थ करणारी आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गानं परमार्थ करणारी, निष्काम परमार्थ करणारी माणसंच आम्हाला भेटली. विठ्ठल. परमार्थाची अवस्था आता पाहतच आहोत आपण अलीकडे. काय होईल कुणास ठाऊक पुढे. आपण जे आता करतो आहोत याला कीर्तन म्हणतील की नाही लोक कुणास ठाऊक. ते म्हणतील यांना कीर्तन येत नाही, नुसत्या ओव्यात सांगतात ना. असं म्हणणारे लोक भेटतील. विठ्ठल. संसार असो की परमार्थ, गुरूंची काय आहे आवश्यकता आहे. जो जो जे जे शिकवतो त्याला काय मानलं गुरु. पण सद्गुरु कोणाला म्हणतात, जो परमात्म तत्वाचं दर्शन घडवून देतो ते आहेत सद्गुरु, ते आहेत श्री गुरु. आता श्री गुरुचाही विचार फार मोठा आहे. असो श्री पूर्वम समुदीरयेत, तो श्री शब्द कुठं कुठं योजायचा असतो. असो कोणत्या श्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी, मोक्ष, लक्ष्मी, लक्षण, लक्षिता श्री गुरु. विठ्ठल. म्हणून गुरु शब्दाचं विशेषण केलं तर सत्य गुरु राय कृपा मज केली. अशा सद्गुरूंनी माझ्यावर काय केली, कृपा केली. सत्य गुरु राय कृपा मज केली. काय केली, कृपा केली. दुसरं विशेषण त्या कृपेला जोडा. कशी कृपा केली, सत्य कृपा केली. आता खरं तर त्या कृपा शब्दातच मोठा अर्थ दडलेला आहे. स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा असा त्या शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दूर करण्याचा केलेला प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. अशी कृपा फक्त संत करतात. विठ्ठल. आपण
देखील दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण स्वार्थ पाहून की स्वार्थ न पाहता? स्वार्थ पाहून. म्हणून आपण जी करतो ती कृपा नाही, ते उपकार असतात. कारण त्याच्यात परत फेडीची काय असते? अपेक्षा असते. नाहीतर बोलून दाखवतात लोक, आम्ही यांच्यासाठी एवढं केलं विठ्ठला. संत करतात ती खरी कृपा असते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता जे प्रेम करणं आहे त्याला म्हणतात कृपा. कुपुरक्षणे नावाच्या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. संपूर्ण जे अनिष्ट आहेत त्या अनिष्ठापासून रक्षण करणं याला म्हणतात कृपा. विठ्ठला. म्हटलं सत्य शब्द कृपा शब्दाला जोडला तरी हरकत नाही, कारण अनेक लोक या भौतिक लाभालाच संतांची काय म्हणतात? कृपा म्हणतात. ठीक आहे, एका दृष्टीनं विचार केला तर मी मिळवलं असा नाहक अहंकार धारण करण्यापेक्षा संत कृपेनं प्राप्त झालं असं म्हणणं उचित. पण संत कृपा एवढ्या पुरतीच मर्यादित नाही आहे धनधान्यादिकांच्या प्राप्तीपुरती. बोललेलं लक्षात येत आहे का? नसलं तर जेवण आहे की विठ्ठला. नाहक अहंकार धरण्यापेक्षा आम्हाला जे मिळालं ते सद्गुरूंच्या कृपेनं मिळालं. भौतिक वैभव का होईना, ठीक आहे, अशी मान्यता असणं एक वेळ आपण समजू शकू, पण हे प्राप्त होणं एवढीच कृपा मर्यादित नाही आहे, त्या कृपेचा अंश सुद्धा नाही आहे. लक्षात कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीतही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळद. भगवत भजनाला लावलं, भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवला, भगवंताची प्राप्तीच त्या साधकाला करून दिली. ही खरी काय आहे? कृपा आहे. विठ्ठला. कृपादुर कृत द्रोह स्थितिक्षु सर्वदेही नाम सत्यसारो नवद्यात्मा समसर्वोपकारकः. कृपाळू हे तर संतांचं काय आहे? लक्षणच आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपाळू हे संतांचं काय आहे? लक्षणच आहे. नवल कृपाळुत्वाचे चित्त जीवीचा जीव जीवी स्युत, दुःख हिरोणी सुख देत कृपाद्भूत या नाव. जेणे आपण या होय दुःख ते परासी न करी निषेख, जेणे आपणासी होय सुख ते अवश्य करी प्राणी मात्रा या नाव कृपाळुतान. हे पहिले लक्षण संता. विठ्ठला. देखील म्हणतात जे हिता हित देखती हाणे कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. त्याचा शीण दूर करून त्याला आपलं सुख प्रदान करणं याला म्हणतात कृपा. आणि ही कृपा कोण करत असतं? फक्त संत. तुकोबराय म्हणतात सत्य गुरुराय कृपा मज केली, गुरुराये मज सत्य कृपा केली. खरी कृपा माझ्यावर केली. लक्षात आलं? भगवत दर्शन मला घडवलं, स्वरूपाचा बोध त्यांनी दिला, स्वरूपाचं दर्शन त्यांनी घडवून दिलं. ही सत्य कृपा माझ्यावर त्यांनी केली. किंवा केली शब्दाला सत्य जोडा. सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली हे सत्य आहे. कारण कोणी विचारील ना, अहो तुम्हाला तर स्वप्नात दर्शन झालं, मग ती कृपा खरी कशी मानतात? ते म्हटले नाही, कृपा केली हे खरं आहे. विठ्ठल. सत्य गुरुराय कृपा मज केली. हा आनंदाचा भाग आहे की माझ्यावर काय केली? कृपा केली. परी नाही घड. तुका म्हणे मज न घडता सेवा. मला सेवा न घडता सुद्धा हा जो लाभ झाला, विना सेवेची तर कृपा होणार नाही. पण मग काय संगती असली पाहिजे? या जन्मात जरी मी आता तुम्हाला सेवा करताना दिसत नसलो, तरी लाभ झालेला दिसत असला तरी देखील मागच्या अनंत जन्मामध्ये मी जे केलेलं पुण्य आहे तो पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य मला काय झालं? काम आलं. लक्षात आलं? आता सद्य स्थितीमध्ये जरी मी त्या श्री गुरूंची फार सेवा केली आणि मग त्यांनी त्या बदल्यात कृपा केली असं दिसत नसलं तरी देखील ती कृपा केली याचं कारण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. तुकाराम महाराज
तुमच्यावरती सद्गुरूंनी कृपा केली आणि तुम्हाला त्यांची काही सेवा करता आली नाही असं तुम्ही म्हणता, पण ही जी कृपा केली ती नेमकी कुठे केली? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोडविले वाटे, सोडविले वाटे, जाता गंगा स्नाना, जाता गंगा स्नाना, सोडविले वाटे, सोडविले वाटे, सोडविले वाटे, जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. त्या श्री गुरूंनी मला सापडवलं. मी कुठे गेलो होतो? गंगा स्नानासाठी. कधी? ब्राह्म मुहूर्तावर. कोणत्या अवस्थेत? स्वप्न अवस्थेत. तुकाराम महाराज झोपलेले आहेत, झोपेत स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये ते गंगा स्नानाला ब्राह्म मुहूर्तावरती गेलेले आहेत. आणि अशा गंगा स्नानाला गेलेल्या तुकाराम महाराजांना त्यांच्या श्री गुरूंनी काय केलं? सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. गंगा स्नानाला जात असताना त्यांनी मला वाटेतच काय केलं? सापडवलं. माझा शोध घेत घेत ते आले. त्यावेळेस शोध घेतला जातो मग भेटतं, त्याला सापडणं म्हणतात ना. आणि शोध न घेता सहज चाललेले होते, मग भेटलं तर त्याला भेटणं म्हणतात, त्याला काय सापडणं म्हणतात. जी गोष्ट शोधत होत आणि मग ती मिळाली तर आपण म्हणतो आता सापडली. तसं ते श्री गुरुच तुकाराम महाराजांचा शोध घेत होते. कशाकरिता? अनुग्रह देण्याकरिता. इथं एक गंमत आहे. आमचे श्री गुरु स्वामीजी सांगत असतात, तुकाराम महाराज फार तापट स्वभावाचे, बाणेदार स्वभावाचे आणि स्पष्ट वक्ते. त्यांच्या इतका स्पष्ट बोलणारा कोणीच महात्मा नाही दिसत. ते साहित्यिक सांगत असतात, ज्ञानोबराय रागावले तर त्यांचं जे बोलणं आहे ते शाल जोडीतून मारणं आहे. फार झालं तर मूढ म्हणतील, मंदमती म्हणतील, पण त्यानं फरकच होत नाही काही. लक्षात. त्यांचं मारणं कसं? शाल वरून टाकून मग शाल जोडीतून मारणं. तुकोबारायांचं तसा काही कार्यक्रमच नाही. ते भर चौकात नेऊन उघडं करून आसोडानं फटके मारतात. एका साहित्यकानं सांगितलं होतं. त्यामुळं सहसा लोक तुकाराम महाराजांच्या नादाला नाही लागले, ते ज्ञानोबरायांच्या शब्दांच्या नादाला लागले. आणि इतके निर्लज्ज आहेत म्हणे लोक, ज्ञानोबराय शाल जोडीतून मारतात हे त्याच्याकडे परस्पर दुर्लक्ष करून ती शालच पळवून नेतात. तुकोबारायांचं तसं नाहीये. ते आसोडाचं काय आहे त्यांचा फटका भयंकर स्वभाव. आमचे श्री गुरु स्वामीजी सांगत असतात, तुकोबारायांनी ठरवलं कोणीही देहधारी गुरुला मी आता शरण जाणारच नाही. माझा सर्वस्व कोण आहे? हे देवा तूच आहे. मी कोणी श्री गुरुला किंवा सद्गुरुला अशा देहधारी माणसाला काही शरण जायला मोकळं नाही. कारण कुठं जावं तिथे काहीतरी दोष दर्शन घडतं आणि तुकोबाराय काहीतरी बोलल्या वाचून राहतच नाही. पण असं आहे, गुरूंनी कृपा केल्याशिवाय तर बोध होत नाही. ही आपली परंपरा राहिलेली आहे. बोध कुणाकडून घ्यावा लागतो?
गुरुकडून, जे साक्षात आहेत देहधारी आता त्यांच्याकडून. अनेक संप्रदाय आता आता उदयाला आले. त्यांना वाटतं आम्हाला सगळ्यांनी श्रीगुरु समजावं, पण त्यांना विचारलं तुमचे श्रीगुरु, ते म्हणते नाही, झाडाखाली बोध झाला आम्हाला. तुम्हाला झालं तर आम्हाला होईल ना, तुमच्याकडून घेण्याची काय गरज. लक्षात येते. माझ्याकडे आले ते काही माणसं तिथं असतात हिंगणगावला. आता इकडं थोडं नसलेली सौम्यता थोडी धारण करावी लागत असते. आणि ते आले कुठून तरी, कोणाला तरी श्रीगुरु मानणार, ज्यांना मानतात त्यांचे काही पुस्तकं घेऊन आले आणि मला दिली. म्हणे हे वाचा. आणि म्हटलं यांची परंपरा काय, कोणता संप्रदाय आहे, काय आहे. ते म्हटले नाही, त्यांना आपोआप काय झालं, झाडाखाली बोध झालेला आहे. त्यांचा काय आश्रम, किती लोक, काय सुविधा, असं तसं सांगू लागले. मी ती पुस्तकं घेतली आणि त्यांच्या पुढे फेकून दिली. अशी फेकूनच दिली, अक्षरशः अशी ठेवली नाही. त्याला फेकणं म्हणतात ना, असं फेकूनच दिली. म्हटलं वैकुंठाशी सद्गुरू घुले बाबा सांगायचे, त्यांचं वाक्य सांगितलं. घुले बाबा सांगायचे, ज्या बाळाच्या आईला दूधच नाही किंवा कमी दूध आहे, त्या बाळाला बाटलीतलं किंवा पिशवीचं दूध प्यावं लागतं. ज्याच्या आईला भरपूर दूध आहे ते कशाला पावडरचं पिशवीचं दूध पिईल. आमची आई ज्ञानवर आहे आणि ज्ञानेश्वरी रूपी दूध आम्हाला असल्यामुळे हे असलं पावडरचं दूध आम्ही पितच नाही. तुकोबरायांचा असा स्वभाव की मी कोणी मानवी देहधारी गुरु मनुष्याला गुरु करणार नाही, पण देवाला वाटलं हे तर परंपरा चालली पाहिजे, त्याच्याशिवाय तर बोध दिला जाणार नाही. नाहीतर मग पुढे वळण वेगळं येईल की आमचे जे गुरु होते त्यांना सुद्धा असाच बोध झालेला असल्यामुळे आता आम्हाला कोणा व्यक्ती पुढे बसण्याची काय नाही गरज नाही. ही विच्छिन्न होऊन जाईल ना, परंपरा खंडित होऊन जाईल. म्हणून देवाला काय करावं लागलं, नाही हा जागृतीत ऐकत ना, मग स्वप्नात जाऊन त्याला काय करायचं उपदेश द्यायचा. आमचे गुरु स्वामीजी सांगत असतात, झोपलेल्या झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात ते ब्राह्मी मुहूर्तावरती गंगा स्नानाला गेलेले आहेत. आणि ते गंगा स्नानाला गेलेल्या तुकोबरायांना त्यांच्या श्रीगुरूंनी काय केलेलं आहे, शोधलेलं आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, आणि कृपा केली. कशा रीतीची केली, मस्तकी तो जाणा ठेविला कर, त्यांच्या हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी, लावण्या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करा. कृपा करण्याचे जे अनेक प्रकार शास्त्रामध्ये वर्णन केलेले असतात, केलेले आढळतात आपल्याला. नेत्र कृपा आहे, हस्तकृपा आहे, शब्द कृपा आहे, किंवा संकल्पानं सुद्धा ते त्या शिष्याचा काय करू शकत असतात, उद्धार करू शकत असतात. त्यांच्या केवळ मनात यावं की हा सज्जन आहे, तपस्वी आहे, निष्ठावान आहे, एवढं त्यांच्या मनात जरी आलं तरी आपोआप काय होत असतो, उद्धार होत असतो. त्या अनेक कृपेतील एक प्रकार सांगितला, मस्तकी तो जाणा ठेविला कर. त्यांच्या डोक्यावर काय केला, श्री गुरूंनी हात ठेवला. सापडविले, झाली का वेळ आपली, झाली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. आणि त्या श्री गुरूंनी काय केलं, भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर, स्वप्ना माझी. श्री गुरूंनी काय केलं, तूप मागितलं. किती मागितलं, पावशेर मागितलं. तुम्ही म्हणाल मग तर श्री गुरु जरा हेच होते, तूप मागत होते म्हणजे काय, आणि थोडं थोडं नाही, किती पावशेर तूप. बरं, ही जास्त नाही, कृपा केली, पावशेर तुपावर कृपा केली. तर त्याचं सांगतात लाक्षणिक अर्थ संत महात्मे की अंतकरण चतुष्टय जे आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, याच्यातील कोणतं तरी एक दे. मन दे, चित्त दे, बुद्धी दे, अहंकार दे. काहीतरी काय केलं, मागितलं. आणि हे अर्पण केल्याशिवाय तर कृपा होऊ शकणार नाही ना भगवंताला. हे अंतकरणच तू म्हणा, हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते तू मन, हे मीची करी. ते मन मला देऊन टाक, चित्त मला देऊन टाक, तुझा अहंकार काय कर, समर्पित कर, तुझे बुद्धीचे संकल्प काय कर, मला वाहून टाक. भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर, स्वप्ना माझी. पण त्या स्वप्नस्थ अवस्थेमध्ये मी असल्यामुळे मला काय झाला, विसर पडला. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. काही कळायला मार्ग नाही की श्री गुरूंमध्ये माझ्यामध्ये
कशामुळं अंतराय निर्माण झाला आणि त्यांनी जाण्याची काय केली, घाई केली. काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली, याचा अर्थ आणि काही महापुरुषांनी असं सांगितलेलं आहे, काय कळ हे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. असा अर्थ करताना त्यांनी सांगितलं स्वप्नस्थच अवस्था आहे. ते श्री गुरूंनी पावशेर तुपाची मागणी केली, मग तुकोबार आहे घरी घेऊन त्यांना आले आणि जिजाबाईंना उठवलं आणि पावशेर तूप द्या कशासाठी, श्री गुरूंनी मागणी केली म्हणून त्यांच्यात कलह निर्माण झाला दोघांमध्ये. लक्षात, कलह. आणि तो कलह निर्माण झाल्यानंतर श्री गुरु म्हटले जाऊ दे आता हे तूप वगैरे राहू द्या. होतं कधी कधी तसं. महात्मे लोकांना, महाराज मंडळींना काही लोक आग्रहानं काय करत असतात, कीर्तन झाल्यानंतर चला आमच्या घरी म्हणत असतात. पुढचं लक्षात आलंच असेल, झालेलं आहे. वैकुंठवासी सद्गुरु खांदारकर महाराज त्यांनी सांगितलेलं आहे कीर्तनाला. ते म्हटले त्यांच्या बालपणीचा एक मित्र शालेय शिक्षण सोबत घेत असताना तो नंतर शिकून प्राध्यापक वगैरे झाला आणि अनेक वर्षानंतर 20-25 वर्षानंतर भेट झाली. त्या शहरामध्ये महाराज कीर्तनाला गेले. तो म्हणाला खूप दिवसांनी भेट झाली, आता घरी चला. नको नको म्हणता म्हणता घेऊन गेले. पण मग तिथं नियमाप्रमाणे तो अधिक शिक्षित असल्यामुळं मग त्याच्या घरी काय कोणी ऐकतच नव्हतं. लक्षात आलं. ते तो प्रोफेसर फक्त कुठं होता, शाळेत. तिथं शिकवायचा, घरून शिकून जाऊ. लक्षात तिथं गेल्यानंतर मग त्या मंडळीनं काय केलं, कलह केला. महाराजांनी सांगितलं होतं, अरे बाबा तुझी मंडळी जर तुझं एवढंही ऐकत नसेल तर तू मला घरी कशाला नेलं. त्यांचे 3-4 कीर्तन उपलब्ध आहेत बघा, रेकॉर्डिंग जुन्या लोकांनी केले, युट्यूबवर आहे. त्याच्यातल्या एका कीर्तनात त्यांनी सांगितलेलं आहे, तसा अर्थ काही महापुरुषांनी केलेला आहे की जिजाबाईंना तूप मागितलं, एवढ्या पहाटे कशाला तूप लागतं. ते म्हटलं की श्रीगुरूंना द्यायचं. कोण श्रीगुरू, असं तूप लागतं का त्यांना म्हणून. असा काहीतरी कलह काय झाला, उत्पन्न झाला. काय कळे उपजला अंतराय म्हणून मग ते श्रीगुरू काय झाले, निघून गेले. म्हणून या काय त्वरा झाली. किंवा तुकोबाराय म्हणतात काही कळायला मार्ग नाही की त्यांना घाई का निर्माण झाली आणि ते निघून गेले आणि त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काय झाला, अंतराय निर्माण झाला. पण जात असताना त्या घाईमध्ये देखील त्यांनी आपली परंपरा सांगितली. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली, खून मालिकेची ही गुरु परंपरा सांगितली. ते जे श्रीगुरु होते त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव काय, केशव चैतन्य, आणि त्यांच्या श्रीगुरूंचं नाव राघव चैतन्य. राघव चैतन्य, त्यांचे शिष्य केशव चैतन्य, अशी ही गुरु परंपरा सांगितली. स्वतःचं नाव सांगताना त्यांनी सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि त्या जाण्याच्या घाईघाईमध्ये आपली गुरु परंपरा सांगितली, आपल्या परम गुरुचं, आपल्या गुरूंचं आणि आपलं देखील काय केलं, नाव सांगितलं. आणि जाता जाता तुकोबारायांना त्यांनी मंत्र दिला. मंत्र दिला राम कृष्ण हरी. आपला मंत्र कोणता आहे, राम कृष्ण हरी. आपल्याला सांगताना ते सांगतात, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपल्या वारकरी संप्रदायाचा हा काय आहे, महामंत्र आहे. आपण दुसऱ्या मंत्रांच्या भानगडीत पडायचं नाही, ते आपल्याला झेपणार देखील नाही. त्याचे फळणे थोडे परीक्षोभने बहु तैसा मंत्र राज नव्हे रे. ज्ञानोबारायांनी सांगितले, अशौचिया जपू नये ऐसिया मंत्रा ते जग बिहे. त्याचे फळणे थोडे परीक्षोभने बहु तैसा मंत्र राज नव्हे रे. मंत्रांचा राजा आहे रामकृष्ण आहे. आणि कोणत्याही अवस्थेत आंघोळीनं लगे तोंड, म्हणजे तसंच घ्यावं तसं नाही, पण सकाळी उठल्यानंतर काही कामानिमित्त जर आंघोळ करायची राहिली असेल आणि तोंड धुवायचं राहिलं असेल तर तेवढ्यासाठी नाम घ्यायचं राहू नये. नाम घ्यावं, मग वेळ मिळेल त्यावेळेस करावी. जर वेळ असेल तर अगोदर करून मग घ्यावं, नाहीतर मग नियमच होऊन जाईल की रामकृष्ण हरी मंत्र म्हणण्याकरिता आंघोळ न करणं हा विधी आहे. तसं नाही, फक्त सांगितलं की किती सोपं आहे. सोपं तुका म्हणे सोपे आहे सर्व, सगळ्यापेक्षा अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो, अन्य मार्गापेक्षा सुलभता त्याच्यामध्ये आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आता ही जी घटना आहे ती कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला घडली हे शेवटच्या चरणात.
शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणी तुकोबाराय सांगतात की ही जी घटना घडली त्या दिवशीची जी तिथी आहे माघ शुद्ध दशमी आणि वार कोणता होता गुरुवार. आज फक्त फरक आहे की एक वार कोणता आहे शुक्रवार आहे. या आजच्याच तिथीला जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांच्या श्री गुरूंनी काय केला अनुग्रह दिला त्यांचा काय केला स्वीकार केला अंगीकार तुका म्हणे श्री गुरूंनी अंगीकार केल्याची ही काय आहे त्यांची तिथी आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये या तिथीला मोठं असं अनन्यसाधारण महत्व आहे.
कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपण काय म्हणतो, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महत्व, सर्वश्रेष्ठ असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचा हा अनुग्रह दिन या निमित्तानं या ठिकाणी परंपरेनं चालत आलेलं हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडचं कीर्तन यावर्षी ती जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं माझ्याकडे सोपवल्या गेलेलं आहे. या ठिकाणी वैकुंठवासी उत्तम बाबा यांनी वैकुंठवासी सद्गुरू बंशी बाबांची आजन्म काय केली, सेवा केली. बंशी बाबांच्या वैकुंठ गमनानंतर देखील संस्थानाचा भार, दिंडीचा भार त्यांनी उत्तम रीतीने काय केला, सांभाळला. सगळी वारकरी मंडळी त्याचे काय आहेत, साक्षीदार आहेत. उत्तम बाबांचं नाव नेहमी हे लोक आपल्या मुखानं घेताना आम्ही ऐकलेलं आहे. दिंडीमध्ये चालत असताना देखील अनेक जुनी माणसं नेहमी त्यांची काय करत होते, आठवण करत होते. अगदी लहान जे असतील त्यांना, जे बरोबरीचे असतील, ज्येष्ठ असतील त्यांना सगळ्यांना प्रेमानं घेऊन सद्गुरू बाबांचं, ज्ञानोबारायांचं हे कार्य त्यांनी अव्याहतपणे वाहिलेलं आहे. या ठिकाणी 41 वर्ष झाले. हा 41वा जो कार्यक्रम, नैमित्तिक कार्यक्रम परंपरेनं माझ्याकडे आला. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी, आमच्या संस्थांची ज्येष्ठ निष्ठावान असलेली मंडळी असं आहे. त्या दिवशी आम्ही बोललो, निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म वर खेळला. ही सगळी निष्ठावान असलेली मंडळी. अगदी सद्गुरू बाबांनी जो काही उपदेश, जी आज्ञा केली असेल, अगदी त्या पद्धतीनं शुद्ध परमार्थ टिकून ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, करत आहे. या वयात देखील ही माणसं वारीमध्ये चालतात, भजन करतात. नव्हे, भजन कसं करायचं हे आम्हाला नवोदितांना काय करतात, दाखवून देतात. त्यामुळं त्यांचेही काय आहेत, अनंत असे उपकार आहेत. आता पत्रिका नाही तुम्ही आणून नव्हती, याला पाठवलं होतं. नाही तिथं मंदिरावर त्यांनी काय केलं, मेसेज केला. सगळ्यांना करतात तोच मेसेज मलाही आला की वेळेअभावी प्रत्यक्ष भेटून पत्रिका देता आली नाही. आता माझं हे पहिलंच कीर्तन होतं, नाही तर मग मी तुम्हाला काय केलं असतं, या भंगावर मी केलेलं कीर्तन व्हिडिओ पाठवला असतं. वेळेअभावी तुम्ही, पण ते योग्य नाही. उत्तम बाबांची मोठी सेवा आहे, त्यामुळे यावं लागतंय ना. लक्षात आलं. त्यांनी सांगितलं वेळेअभावी मी येऊ शकत नाही, पत्रिका पाठवतो, काय हरकत नाही. पण यातून काय दिसलं, यातून हे दिसलं की त्यांचा संस्थानावरती प्रचंड काय आहे, विश्वास आहे. प्रत्यक्ष पत्रिका दिली नाही तरी महाराज येणार. आम्ही काय करत असतो, अनुकूल अर्थ लावून घेत असतो. आणि गोष्ट अशी आहे की उत्तम बाबांची सेवा असल्यामुळं तुम्ही ती व्हॉट्सअपला जरी पाठवली नसती तरी या वारकरी मंडळींकडून मला आजचं कीर्तन कुठं आहे हे नियमाचं कीर्तन कळाल्यामुळं आम्हाला यावंच लागलं असतं आणि यावंच लागेल. लक्षात आलं. कारण तेवढी काय आहे त्यांची. मी हे का म्हटलो, कारण तुम्ही जबाबदार मंडळी आहे. तुमच्याकडं बघून अनेक लोक काय करतात, परमार्थ करतात. लक्षात आलं. हे निष्ठेनं तुम्ही आता 41 वर्ष हा कार्यक्रम करता आहात ना, याच्यातून अनेक लोकांना शिकण्यासारखं असतं की यांनी बाबांच्या नंतर उत्तम बाबांनी परंपरा चालवली आणि उत्तम बाबांच्या नंतर देखील निष्ठेनं तुम्ही चालवत आहात. हे दुसऱ्याला काय आहे, शिकण्यासारख्या गोष्टी. तुम्ही म्हणाल मग हे इथं सांगण्याची काय गरज नाही, मी विसरून जात असतो हे झाले. आणि एवढ्या लोकात सांगितल्यामुळे तुमच्या पक्क लक्षात राहील. तुम्ही वारीला आलेले पाहिले की मग तुमचं अनुकरण करणारे 4-10 लोक तरी नक्की काय होतात, वारी करत असतात. आम्ही आता सध्या महिना 2 महिन्यापासून असा सपाटा लावलेला आहे की जिथं कीर्तन होतं तिथं आम्ही सांगतो, बाबा रे कोणी बोलवलं होतं, तुम्ही बोलवलं होतं. बरं बोलवलं त्यावेळेस आम्ही काही विचार न केली का, कीर्तनाला येतो पण मग काहीतरी लक्षात आलं असेल तुमच्या. पण मग काहीच घेत नाही, पण काहीच नको असं नाही, तुम्ही वारीला आलं पाहिजे. तेव्हापासून आम्ही पाहतो 1-2 वाऱ्यांपासून गर्दी वाढलेली आम्हाला दिसू. त्र्यंबकची वारी होती म्हटलं, लोक त्र्यंबकला गेल्यामुळं अर्धे लोक येतील, पण गर्दी 1.5 पटीनं वाढलेली होती. सगळी मंडळी त्या दिवशी कीर्तनाला आलेली होती आणि आले पाहिजेत. हेच आपलं काय आहे, वैभव आहे. एवढं मोठं स्थान इथं असताना लोक ते ओलांडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन येतं. जाऊ नका असं म्हणत नाही, पण तिथं आलं पाहिजे. लक्षात आलं. आपण जबाबदार आहोत, आपण वारकरी मंडळी आहोत. आपल्याकडे बघून लोक परमार्थ करत असतात, म्हणून आपण त्या दुसऱ्याला कमीत कमी मार्गस्थ करण्याकरिता तरी आपण काय केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, वारीला आलं पाहिजे. नेवाशा
परिसरातील लोकांनी कमीत कमी महिन्यातून तरी एकदा वारीच्या दिवशी काय झालं पाहिजे, आलं पाहिजे. जेवढे आलं पाहिजे म्हणतात तेवढे आलंच पाहिजे. ही झालेली सेवा सद्गुरु वैकुंठासी बंशीबाबांच्या चरणी, वैकुंठासी उत्तम बाबांच्या चरणी, ज्ञानोबा संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबलो. ज्ञानेश्वर